कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता बरा वाटता का तुमका? रात्रभर अस्वस्थ होतात, डोळ्यात डोळं लागलो नाही तुमचं। तुमका जर बरा वाटत नसत तर जाऊ नका ना, आज आराम करा हवं तर। फोन करून सांगा तब्येत बरी नाही आहे म्हणून। आंघोळीचं पाणी काढले? नाही काढलंय, थांबा काढते। मी काढतो। अहो, एक बोलूचा होता। नाही म्हणजे माका ह्याच बोलूचा होता की 4 दिवस गेले आहेत आणि अशात तिका जर कडक डोळे लागले तर आज ना उद्या 4 लोकांका समजणारच हा। मग आपण रीतीनुसार तिची चोर ओटी भरूक हवी। आता ह्या सगळ्यात तिच्या आवश्यक सांगणं मला बरोबर नाही वाटत आणि लालीताईंना सांगून त्या माझं ऐकतील असं माका नाही वाटत। उमा, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? जे काय असेल ते स्पष्ट बोला। माका एवढंच सांगायचं की आपण आपल्या घरातल्या घरात तिची चोरोटी भरून घेऊ। म्हणजे कसा उद्या लग्नानंतर कोणाक काही कळला तर त्याचा गाजावाजा नको म्हणून। आणि महत्वाचं म्हणजे चारूक आणि तिच्या बाळाक त्रास होऊ नको। उमा, तुमका जा योग्य वाटता ता करा। मी तुम्हाला तुमच्या कुठल्याच कामात अडवणार नाही। तुम्हालाच काय, पण यापुढे मी कोणालाच अडवणार नाही। तुम्ही कधीच कोणाका अडवला नाही। त्या सर्वेश्वराला सगळं ठाऊक आहे। तुम्ही जा काही केला ता कुटुंबाची काळजी म्हणून केला आणि माझा विश्वास आहे तुमचे संस्कार कधीच हरणार नाही। हे सारखं चक्कर आल्यासारखं कधीपासून होतंय? साधारण किती दिवस झाले? नाही, सतत नाही होते हो, पण आजपासून होते। कालपर्यंत तर बरी होते मी। काल बरी होतीस म्हणून आजही बरी असशील असं नाही। आणि तुझी लक्षणं बघून असं वाटते काहीतरी मेजर असल्याची शक्यता वाटते। म्हणजे मला काही झालंय का डॉक्टर? मी बरी आहे हो। काही झालेलं कसं नाही झालंय, आणि तेही काळजी घेण्यासारखं झालंय। म्हणजे मला खरंच कळत नाहीये, मला खूप भीती वाटते। तुम्ही मला सांगा ना। थांब, सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स, तू आई होणार आहेस। काय काय? हो, आणि हे जे गरगरते ना ते त्याचमुळे। खरंच? आपण रितसर काही टेस्ट करून घेऊया, पण बातमी अगदी कन्फर्म आहे। मी लगेच मॅडमला फोन करते। नाही, मी सांगते माझ्या घरच्यांना न्यूज। का? काय झालं? मॅडम, ही गुड न्यूज मला सांगायची, माझ्या कुटुंबाला मला सांगायची म्हणून प्लीज। आर यू शुअर? नाही, पण मला फोन करून विचारतील मॅडम, तेव्हा मी काय सांगू? तुम्ही सांगा ना की मी चेक करून गेले पण सगळं नॉर्मल आहे, ठीक आहे मॅडम प्लीज। बरं ठीक आहे,
नाही सांगत. पण हो, तू 2 दिवसांनी क्लिनिकला येऊन जा. आपण काही टेस्ट करूया, ठीक आहे? हो. आणि तू घरात एकटीच आहेस? नाही, ॲक्च्युली आजच नेमके सगळे बाहेर गेलेत कामासाठी, पण हे काय येतील आता एक एक करून. ओके, पण आता तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी. खाण्यापिण्याची काही पथ्य पाळ आणि खूप वेळ खाली वाकून काम करू नकोस. वजन पण उचलू नकोस. बाकी काळजी घे. हो. आणि हो, परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. येते मी. हे काय होतं माझ्या बरोबर? मी हा आनंद कोणाला सांगू, कोणाला नको असं झालंय मला. नाही, पण काही झालं ना तरी मी ही गुड न्यूज आधी सरांना देणार आहे. चल 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 लवकर. अगं ये. अरे नीरज, हो हळू अगं थांब. पाऊस अरे पाऊस मी पडेल. पडेल. अगं भिशी. अरे. ये, बस. लावतोय. हो. छान झाली ना प्रेझेंटेशन आजची? अरे तू होतास ना, म्हणून मी चांगलं झालं. एक मिनिट. हा निशी, काय म्हणतेस? अशी अचानक आठवण कशी काढली माझी? सर, तुम्ही ना मी काय म्हणत होते, आपण तुम्ही बघा सकाळी निघताना आपला कालचा बाहेर जायचा प्लॅन रद्द झाला, तर आज जाऊयात आपण. आज? हो, आज. म्हणजे तुमचं काही अर्जंट काम आहे का? मला आज जावंसं वाटत होतं. प्लीज जाऊयात ना. मग तुमचं काही काम नसेल तर. नाही नाही, तसं नाही. माझं काम झालंय, आय एम फ्री. पण तू हे आज प्लॅन करशील हे मला वाटलं नव्हतं. ठीक आहे, नो वरीज. तू एक काम कर, तू रेडी राहा. मी आलो की आपण निघूयात, ठीक आहे? बरं, ठीक आहे. मी आवरून रेडी राहते. तुम्ही लगेच या. हां, ओके, चल निघूयात. आज तू येण्याचा आनंद तुझे बाबा, मी आणि तू असे तिघे मिळून साजरा करूयात. तू बघितलं ना तुझे बाबा किती आनंदात होते, किती एक्साइटेड होते. आपण त्यांना ही गोड बातमी दिली ना तर ते खूप खुश होणार आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.